राज्यभरात मुसळधार पावसाचा धुमाकूळ. परभणीच्या जिंतूरसह जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. लातूर, हिंगोली, जालना, रत्नागिरीमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्येही नदी नाले झाले प्रवाहित. अमरावती शहरात दुकानांसह रुग्णालयातही साचलं पावसाचं पाणी. मुंबई आणि उपनगरमध्ये पावसाची संततधार. पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. कुर्ला, किंग्स सर्कल, सायन, साकीनाका परिसरातील रस्ते जलमय. अनेक भागामध्ये गुडघाभर पाणी. वाहन चालकांची तारांबळ. मुंबईमध्ये धावता लोकलमध्ये तरुणाची चाकू भुसकून हत्या. पावसामुळे दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून घटना. अंधेरी ते बोरीवली स्थानकादरम्यानचा प्रकार. आरोपीला कुर्ल्यातून करण्यात आली अटक. पावसाळी अधिवेशनापूर्वी टीएमसी आणि ठाकरेंच्या फुटीर खासदारांबाबत निर्णय होणार. लोकसभा अध्यक्षांसमोर दोन्ही बाजूची सुनावणी. कायदेशीर आणि घटनात्मक तज्ज्ञांसोबत सध्या चर्चा सुरू, अशी सूत्रांची माहिती. कर्जमाफीवरून प्रवीण दरेकर आणि बच्चू कडूंमध्ये झुंपली. मंत्री बाबासाहेब पाटील उत्तर देताना बच्चू कडूंचा मध्येच प्रतिप्रश्न. मंत्री बोलत असताना बच्चू कडू का बोलले, असा दरेकरांचा सवाल. मराठी वाचनाच्या चुकीवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलगिरी व्यक्त केली. अस्पष्ट प्रिंटमुळे वाचन करताना माझ्याकडून चूक घडली. विधानसभेत नार्वेकर यांचं हे स्पष्टीकरण. राज ठाकरेंनी आपल्या नातवाचं ऍडमिशन हे बालमोहन मंदिरमध्ये करावं, मग आमच्यावर बोलावं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवरील टीकेनंतर अमित साटम यांचं हे उत्तर. नियमानुसार न चालणाऱ्यांनी व्यवसाय बंद करा. अन्नपदार्थ विकणाऱ्या आस्थापनांना तुकाराम मुंडेंचा इशारा. हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत ठेवण्याचे आदेश. उद्यापासून एफडीएकडून विशेष तपासणी मोहीम. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडेंच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग्ज लॉबीकडून 250 कोटी रुपये गोळा केले. आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विधानसभेतील दाव्यानं खळबळ. मला या संदर्भात काहीच माहिती नाही, तुकाराम मुंडे यांचं हे स्पष्टीकरण. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांना प्रवेश नाकारल्यानं वाद. तर पालिका अधिकाऱ्यांकडून चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारांचा मोबाईल खेचण्याचा प्रयत्न. सभापतींचीही दमदाटी. पत्रकारांचं 2 तास ठिय्या आंदोलन.